आर्टिकल 25 सांगतो, प्रत्येकाला आपला धर्म मानण्याचा, पाळण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. म्हणजे पूजा, प्रार्थना, उपासना हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. पण जर धर्माच्या नावावर जबरदस्तीने अंधश्रद्धा, हिंसा होत असेल, तर ते स्वातंत्र्य नाही. समजा एखाद्याला धमकी दिली जाते, "तू जर धर्म बदलला नाही, तर तुला समाजात राहू देणार नाही." हे धर्मप्रचार नाही, तर हे संविधानाविरोधी आहे. म्हणूनच आर्टिकल 25 सांगतो, धर्मस्वातंत्र्य सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या अधीन आहे. आर्टिकल 26 हा सुद्धा धर्मस्वातंत्र्याबद्दलच आहे. आर्टिकल 26 नुसार मठ, मंदिर, चर्च, मस्जिद, ट्रस्ट या संस्था स्वतःचा धार्मिक कारभार चालवू शकतात. स्वतःच्या धार्मिक पद्धती, परंपरा ठरवू शकतात. पण जर संस्थांच्या नावाखाली पैशांचा गैरवापर, शोषण आणि अन्याय होत असेल, तर राज्य आणि कायदा हस्तक्षेप करू शकतो. कारण धर्माच्या नावावर कोणीही कायद्याच्या वर नाही. आर्टिकल 25 म्हणजेच धर्मस्वातंत्र्याचा हक्क आणि आर्टिकल 26 म्हणजेच धार्मिक संस्थांचा कारभार करण्याचा हक्क. पण दोघांची मर्यादा एकच आहे, मानवता, न्याय आणि कायदा. धर्म श्रद्धेसाठी आहे, पण संविधान माणसासाठी आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. आणि जर असेच अपडेट डेली हवे असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.